मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताशी निरवी हेची मज देई, अनिक तुझे काही न मागे तुझ. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताचे. या संताशी निरवी हेची मज देई, अनिक तुझे काही न मागे तुझ. विडल विडल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भगवंताकडे मागणी करतात. विडल वारकरी संप्रदायाच्या तत्वानुसार काल्याच्या कीर्तनाच्या अगोदरच्या दिवसाचं कीर्तन हे मागणीपर अभंगावर असावं, या नियमाला अनुसरून भगवंताकडे मागणी करणारा हा 3 चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग. विडल इको थोडा कमी ठेवा बोलताना, छान आवाज आहे, फक्त बोलताना इको थोडा कमी करा. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत साईबाबा आणि बाबांचं हे सुंदर मंदिर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं परिपूर्ण झालेलं आहे. मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि मंदिराचा कळशारोहण सोहळा खंडेराय वाडी लहान आहे पण गावची एकी आबादित आहे, म्हणून छोट्याशा वाडीमध्ये हे भव्य दिव्य मंदिर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण झालेलं आहे. साईबाबांची दिंडी पालखी सोहळा दरवर्षी करत होतो. गावकऱ्यांच्या मनात आलं बाबांच्या दरबारात जातोय आपण, पण कुठपर्यंत आपणच बाबाकडे जावं, बाबालाच आपल्या गावात घेऊन यावं, म्हणून साईबाबांनाच आपण आपल्या गावामध्ये आणलं. हे भक्ताचं विशेष आहे. विडल अत्यंत सुंदर आखीव रेखीव आणि पवित्र आणि रम्य वाटणार असं हे मंदिर परिपूर्ण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे काय काय गावात उत्सव असतो पण उत्साहच नसतो. तुमच्या गावामध्ये उत्सवही चालू आहे आणि उत्साही आहे. आणि विशेषतः तरुण पिढीचं योगदान यासाठी फार मोठे. तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि इतकं सुंदर नियोजन की आज माझी रथातून मिरवणूक काढली. माझ्या लग्नात सुद्धा असली बग्गी नव्हती, मिरवणूक नव्हती, फटाके नव्हते, कारण माझं लग्न सप्त्यात झाले, तुम्हाला माहित असेल. त्याच्यामुळे तो फिलिंग जरा आज थोडा भेटला, जरा कसं असतं बा नवरदेव झाल्यावर. सुंदर. आणि तुम्ही आमच्यावर जे प्रेम करता ते आमची योग्यता आहे का हे माहित नाही, पण तुमचं ज्ञानोबरांवर खरं प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही एवढी सेवा करता. हे माझ्या वडिलांची मी राशिका देवा, हे ज्ञानोबा तुकोबांनी भोगवटा सहन केला आणि त्याची फळं आज आम्हाला वारकऱ्याला चाखायला मिळते. ते विडल सुंदर बग्गी, महाग डीजे, पुढं आमच्या सर्व मातृशक्ती, सर्व माता मौल्यांनी त्या ठिकाणी औक्षण केलं आणि सुंदर असा हा आनंद उत्सव आपण संपन्न करत आहोत. मंदिरासाठी देणगी देणारे सर्व देणगीदार असतील, अन्नदाते असतील, थोडा मॉनिटर लावायचा, वरचा कमी ठेवा, सगळ्यांचं विशेष सहकार्य आहे. या कार्यक्रमा संदर्भामध्ये वेळोवेळी संपर्क साधणारे आमचे परमार्थ स्नेह पांडुरंगजी हुंडे त्यांचे आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व कीर्तनकारांवर आणि सगळे कीर्तनकार त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात असे आमचे पांडुरंग दादा, त्यांनी विशेष आग्रह करून ही सेवा माझ्याकडे त्यांच्या आग्रहातून आली. तसेच संयोजकाच्या भूमिकेतून वेळोवेळी संपर्क साधणारे आमचे संतोष भाऊ तळेकर, संतोष भाऊंनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आधी करून सर्वच मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही, सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप. विडल मृदुंगाचार्य सचिन महाराज चौधरी असतील, गायनाचार्य सोमनाथ महाराज असतील, चिंदे महाराज असतील, आमचे ज्येष्ठ गायनाचार्य आमचे नंदू बाबा, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आधी करून विनेकरी, चोपदार, हार्मोनियम वादक, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
आजचं हे कीर्तन जिवाळा चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी आमच्या जिवाळा चॅनलच्या टीमचे प्रमुख प्रसाद महाराज पाटील त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. सगळ्यांचे आभार. सेवेला प्रारंभ. विडाल मूर्ती प्राण प्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय आहे? ज्या वेळेस मूर्ती आपण गावामध्ये आणली त्यावेळेस ती फक्त मूर्ती असते, त्याच्यामध्ये प्राण नसतो. परंतु त्याची प्रतिष्ठापना केल्याच्या नंतर आपला जीव, आपली सेवा त्याच्यात ओतायची आहे आणि त्या मूर्तीमध्ये प्राण निर्माण करायचं, त्याला म्हणायचं प्राण प्रतिष्ठा. विडाल आणि माणसाला बसायला आसन लागतं, देवाला बसायला सिंहासन लागतं. तो कोपारे म्हणतात मी सुद्धा माझ्या गावात मंदिर बांधलं. बऱ्याच जणांचं मंदिर आहे, मंदिर का बांधायचं? ज्या ठिकाणी मंदिर कशाला म्हणायचं? म्हणजे मांगल्य, आणखी कमी ठेव बोलताना. मंदी म्हणजे दिव्यता आणि मंदिर म्हणजे रम्यता. दिवसभर जरी जिथं थांबलं तरी मंगल वाटतं, दिव्य वाटतं, रम्य वाटतं, त्याचं नाव मंदिर. विडवलं असे हे सुंदर मंदिर. आणि देवाला सिंहासन कसं आहे? रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, वरी बैसले आपण, टाळी टाळी, वरी बैसले आपण, आवाज. रत्नजडित सिंहासन वरी बैसले आपण, कुंचे ढळकी दोन्ही बाई, कुंचे ढळकी दोन्ही बाई बाई, वरी बैसले आपण, वरी बैसले आपण. रत्नजडित सिंहासन. बसणारे जरा फ्रेश बसा बरं सगळे. जरा कबुका लागल्यात आहेत का? आम्हीच उक्त घेतलंय का काय आरडायचं? स्टेजवरच्या तुम्ही आमच्या खेळात आहेत का नाही? प्रसन्न बसा बरं जरा. इको कमी ठेवतो बोल. त्या क्रिकेट मधल्या जरा प्रेक्षकांचं शिका. त्यांना प्लेयर दिसत सुद्धा नाहीत, इतक्या लांब खेळत असतात, पण इकडून इतकी आरडतात. असं चैतन्य निर्माण करतात, चौकार षटकार. तसं तुम्ही फक्त दोनच काम करायचे, हातानं टाळी, मुखानं नाम, इकडून चौकार षटकार. विडल रत्नजडित सिंहासन वरी बैसले आपण. बाबांना त्यावर स्थानापन्न केलेलं आहे. मूर्तीमध्ये प्राण निर्माण करायचा, त्यासाठी सेवा महत्वाची. ही प्राण प्रतिष्ठा. आणि मंदिराचा कळशारोहण सोहळा. मंदिरावर कळस बसला की समजायचं मंदिर परिपूर्ण झालं. ज्ञानोबा सांगतात का देवळाच्या कामा कळसू, परमगंगेशी सिंधू प्रवेशू, का सुवर्ण सिद्धी कसो 16 वाजायचा. 16वा कस लागला सोनं परिपूर्ण. गंगा नदी सागराला मिळाले, गंगा परिपूर्ण. मंदिरावर कळस बसला, मंदिर परिपूर्ण. आणखी ज्ञानोबा एक सांगतात कळसाचा विशेष आहे बरं का. लोकी तरी आती आयसे, जे कळस दुरने दिसे तेत भेटीची हातवसे देवतेचे. ते ज्ञानोबा सांगतात कळसाचं जर दर्शन घेतलं लांबून तरी त्या देवतेचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. हा कळसाचा महिमा आहे. त्याच्यामुळं बरेच वारकरी पंढरपूरला गेल्यावर सगळ्यांना 36 तास बारीला लागणं शक्य नाही. काही प्रदक्षिणाच घालते, काय काय म्हणतात प्रदक्षिणाला बेलय गर्दी. ते मंदिराची पाठ बघतात, पाहता देवळाची पाठ तीर्थे घडली 360. काय काय म्हणले पाठ बघायला बी लय गर्दी, जरा जवळ जावं लागते. मग एक जण म्हणलं लांबूनच कळस बघा. आणि म्हणले कळस बघितल्यावर काय होतंय? तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश टाळी टाळी हा 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 कामने मोक्ष देखिल्या कळस, कामने मोक्ष देखिल्या कळस, कामने मोक्ष देखिल्या कळस.
पिट्याच होतंय कळस बघितल्यावर. तात्काळ हा नाश अहंकाराचा. आणि त्याच्यामुळे वारकरी कळसाचं दर्शन घेतात म्हणून वारकऱ्याला अभिमान आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हे कळस बघितल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये नम्रता प्राप्त होते आणि असा कळशारोहण सोहळा सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण झालेला आहे. आणि या निमित्तानं हा भव्य दिव्य सोहळा जागराची सेवा आहे. तुकोबरे मागणी करतात, काय मागावं हे संतांकडून शिकावं. ज्ञानोबांनी मागणी केली, जे खळांची व्यंकटी सांडो. खळ कोणाला म्हणायचं सांगू का? दुसऱ्याचं चांगलं बघितल्यावर ज्याच्या पोटात उठती कळ त्याला म्हणायचं खळ. त्याच्यापाशी विचारायचं नसतं बळ, म्हणून तिथून लवकर काढायचा पळ, कारण ती विनाकारण करते छळ. विठ्ठल खळ फार भयानक असतो बर का. चालता चालता जो भांडणं लावतो ना त्याला खळ म्हणायचं. आणि अख्खं गाव एक झालं की खळाला करमत नाही. हे खळाची व्याख्या आहे, ठोस व्याख्या लिहून घ्या. गावात राडा झाला की खळ खुश. आणि त्याच्या पुढे तर सांगू का, खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो. खळ गंध लावू शकतो, खळवारी करू शकतो. गंधाचं आणि माळाचं बाह्य रंगाचं दुकान दाखवून आपल्या दुकानातला डुप्लिकेट माल तो मागच्या दरवाज्याने यशस्वीपणे विकू शकतो. खळाची बुद्धी इतकी सोपी नसते. एक वेळ दृष्ट परवडला पण खळ नाही. दृष्ट दुर्योधन, खळ शकुनी मामा आहे. शकुनी मामाचे काय काय डाव इको कमी ठेवा, भगवान श्रीकृष्णांना सुद्धा उलगडले नाहीत. ही खळाची बुद्धी असते. मग खळ म्हणजे विचित्र माणूस असतो. एका गावात एक खळ होता, सहज फिरायला निघाला. किराणा दुकानदाराने जे हरी घातलं ते खळ त्या दुकानात आला. बोल नका महिला म्हणजे विनंती. आणि त्या खळाने तिथला गुळ उचलला, लाकडी खांबाला पुसला. उग काहीतरी आपली चाल, गुळ खांबाला पुसला. खळाचा कुटाणा बरं का, नीट ऐका. खळ किती वाईट आहे. जे खळांची व्यंकटी सांडो ही माऊलीची मागणी, हे तर आपला मूळ विषय चालू आहे. गुळ त्या खांबाला पुसल्या, मुंग्यांना लिंक लागली. हिथं गुळे मुंग्या आल्या, मुंगळे चिकटले, मुंग्या चिकटल्या. वरून पाल्याला वाटलं किडेत, पाल आले, पाल गुळाला चिकटली. कोणाचा कुटाणा? खळाचा. मांजराने बघितलं लांबून, त्याला वाटलं उंदीरच आलाय काय ना. मांजराने उडी हाणली आणि दारात कुत्रं बसलं होतं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. आणि एक वेळ भाजपचं आणि राष्ट्रवादीचं जमन, आणि काँग्रेसचं सेनेचं जमन, आणि महाराष्ट्रात 5 वर्षात काही जमलं. जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं. विठ्ठल अजून बरंच काय काय जमलं असतं, पण लाडक्या बहिणीने कार्यक्रमच करून टाकला. हा, असं वन मॅन आर्मीच करून टाकलं बहिणीने. नाही तर अजून बरीच फोडाफोडी झाली असती. कुणाचंही जमू शकतं, पण कुत्र्याचं मांजराचं जमत. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर, कुत्रं लागलं भोकायला. कोणाचा कुटाणा? खळाचा. हे ध्यानात ठेवायचं. कुत्रं भोकायला लागलं की शेजारचं कुत्रं भोकायला लागलं, मग शेजारचं कुत्रं भोकायला लागलं. आणि कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय. बुवा मी कुत्र्यांच्या सांगतोय. तुमची बुद्धी तुम्हाला कुणीकडे घेऊन चालली ही तुम्ही तुमच्या विचाराशी तुम्ही जबाबदार आहेत, मी नाही. गावातली कुत्री भुकवली की संध्याकाळी बघा वस्तीवली भुकतात, वस्तीवली भुकली की वाडीवली भुकतात. अरे का भुकता? खरं काय, खोटं काय, सार काय, आसार काय, तथ्य काय, वर्म काय, ह्याच्यातलं जरा बघा. नुसतं ह्याचं त्याचं ऐकून भुकाभुकी करण्यात काय अर्थ आहे का? कुत्र्याची भांडणं लागल्यावर दुकानदाराचं कुत्रं शेजारच्या कुत्र्याची कळवण लागली. दुकानदाराचं कुत्रं जरा रगेल होतं, शेजारच्या कुत्र्याने जागेवर फाडून मारून टाकलं. शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली, माझं कुत्र्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम होतं, आणि दुकानदाराच्या कुत्र्याने आपलं कुत्रं मारलं. शेजारी म्हणला, मी काय करू? काय करू? काठी काढा दुकानदाराचं कुत्रं हाना. कोणाचा कुटाणा? काठी काढली कुत्रा हाणायला लागल्या. दुकानदाराची बायको तरी कशी गप्प बसन? ती म्हणली, कुत्र्याची भांडणं होतच असते, त्या शहाण्या माणसाचा काही संबंध आहे का? 2 मूर्खाची भांडणं लागल्यावर शहाण्या माणसाने त्याच्यात भाग घ्यायचा नाही. लांबून जायचं वड्याने, पण मूर्खाच्या मध्ये पडायचं नाही. हे शहाण्या माणसाचं लक्षण. आणि तो खुशाला आपल्या कुत्र्याला हाणतोय. मग दुकानदार म्हणला, मी काय करू? काय करू? काठी काढा शेजारी हाना. म्हणजे कुत्रं बाजूला राहिलं. दुकानदार शेजारी इतकी भांडणं झाली, डोकं फुटलं, रक्तबंबाळ झाले, चक्कर येऊन पडले. मग खळाला विचारला, आता कसं वाटतं? ते मला आता शिक जरा करमायला लागलं म्हणला. म्हणजे गावात रक्तपात घडून आणला तवा खळ शांत झाला. इतका खळ वाईट आहे, पण अशा खळाला सुद्धा सद्बुद्धी द्या, ही ज्ञानोबरांची मागणी. जे खळांची व्यंकटी
अरे चांगल्या माणसाविषयी तर कुणी मागणी करेन, पण समाजातला जे वाईट घटक आहे त्यांच्याविषयी ज्ञानोबाऱ्यांचं अंतकरण कळवळतंय आणि मागणी केली, खळांना सद्बुद्धी द्या. खळच जर नीट झाल्यावर भांडणं होते ना का जगात. किती उच्च दर्जाची मागणी बघा. जे खळांची व्यंकटेश सांडू हे ज्ञानोबाऱ्यांनी मागणी केली. तू म्हणता इतका खळ वाईट आहे, तो बदलतो का? हो बदलतो. तुका म्हणे खळ करू शेनेची निर्मळ. आमच्या संकेत आला की आम्ही त्याला निर्मळ करतो. आणि कसे निर्मळ करतात ऐका. ऐकू द्या. खटनट यावे शुद्ध होणे जावे, शुद्ध होणे जावे. 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 शुद्ध होऊन जावे. कसला बे असू देवो, आमच्या संगीत आला की आम्ही त्याला निर्मळच करतो. आपणा सारिके करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. किती खळ असू द्या, संताच्या संगती ते पवित्र होत असतात. खळांना सद्बुद्धी द्या, ज्ञानोबरांची मागणी. नामदेवाने विचारलं तुमची काय इच्छा आहे? अंकाराचा वारा माझ्या विष्णुदाचा. नाथ बाबा तुमचं काय म्हणणं आहे? संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. खळाला सद्बुद्धी द्या, ज्ञानोबराय. संत संगत घडू द्या, नाथ बाबा. वारकऱ्याला नम्र राहू द्या, नामदेव महाराज. तुकोबा आहे, सगळे संतांनी मागितले, तुमची काय इच्छा आहे? मागणे ते तुझा प्रिया, मागणे ते तुझा प्रिया, मागणे ते तुझा प्रिया, मागणे ते
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबर आहे भगवंताच्या समोर आपली इच्छा प्रकट करतात. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. ऐका बरं का, मागणं एकच इच्छा आहे देवा, तुझं प्रती तुझ्याकडे आहे. कारण आमची जी मागणी ना दुसरे पूर्ण करू शकणार, तूच पूर्ण करू शकतो. देशील तरी पाहे पांडुरंगा, देऊ शकतोस का? शब्दाचा भाव नीट लक्षात घ्या. अरे दाता लक्ष्मीच्या पतीन माझे मागण येते ती किती करतो अन्यथा करतो शक्तीच्या भगवंताकडे, त्या देवाला सुद्धा चॅलेंज आहे. हे संत आहेत बरं का. आम्ही मागतो पण देऊ शकतोस का? देव काय देऊ शकत नाही, काही करू शकतात तरी होय राणा रंग त्याचा, तरी देवाला चॅलेंज. हा संतांचा अधिकार आहे. देवा एक तर मागण्याची गरज नाही, आणि जर इच्छा प्रगट करायची जर म्हणलं देऊ शकतोस का? देशील तरी पाहे पांडुरंगा. बघ बरं का देवा, परत फसवायचं नाही. देवाच्या शक्तीला सुद्धा आवाहन देण्याची ताकद संतांमध्ये विडवलं. पहिलं चरण संपलं पण अजून मागणीच नाही. नीट बघा बरं का, मागणे ते एक तुझं प्रती, देशील तरी पाहे मागणीच कुठे ह्याच्यात. चरण संपलं पण अजून मुद्द्याला हातच घातला नाही. एक मागणे तुझ्याकडं, मागणे देऊ शकतोस का? नीट बघा, पहिल्या चरणात फक्त वातावरण निर्मिती. देवाला सुद्धा वेटिंगवर. देव सुद्धा म्हणले नेमकं काय मागतात आहे भाऊ, मला चॅलेंज देऊ शकतोस का? तुझ्याकडंच मागतो. बघ बरं का, आता चरण संपलं पण मागणीच नाही. ह्याला म्हणायचं वातावरण निर्मिती. वातावरण निर्मितीला किंमत आहे. इच्छाच पूर्ण होणार पण वातावरण. हे राजकारण फिचकारण कशावर असतं? हे फक्त माहोल बनवता आला पाहिजे. विकासन फिकास काय राहिलेलं नाही सध्या. फक्त वातावरण निर्मिती झाली, लाट निर्माण झाली, संपला विषय. वातावरण हे पकवाजाला सुद्धा ही कणिक कशासाठी लावायची? वातावरण निर्मितीच आहे ना. धुम धुम वाजलं पाहिजे असं. इकडं पावडर, ही वातावरण निर्मितीच आहे ना. कोणतं क्षेत्र घ्या, वातावरण निर्मिती. आम्हाला बी फोन केल्यावर डायरेक्ट माणसं म्हणत नाही तारीख, महाराज काय तुमचं कीर्तन आहे राव, लई युट्यूबला. हे वातावरणच आहे. अरे मुद्द्याचं बोल रे. पण आधी नुसतं म्हणजे त्यांना महाराज बी फटकून होता, तुम्ही नाही आले तर सप्ताच कॅन्सल. खरंच करते ना, काय बोलत येत राव लोक बी अशी वातावरण. आम्ही सुद्धा म्हणतोय आपला महाराष्ट्रात पहिलाच नंबर रे काय भाऊ. पण ही सगळ्या महाराजाला त्यांची तीच वाक्य असतात, सगळी एक झाल्यावर मग कळतं ही किती लाबाड बोलतात. वातावरण निर्मिती म्हणजे इतका सोपा आहे का गोष्ट. आणि गावात बी बघा ना, काय वा 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 तुमच्यासारखा माणूस आपल्या तालुक्यात नाही, तो डायरेक्ट म्हणतो यांना चहा पाजारी. अरे पहिलीच उदारी देणं होय ना. वातावरण निर्मिती. महिला मंडळ तुमच्या बाबतीत, तुम्हाला जर माहेरला जायचं असेल म्हणजे जायचंच असतं. आणि मालक जर ऑर्डर देत नसेल तर ऑर्डर कशी काढायची मी सांगतो. फक्त वातावरण निर्मिती. दिवसभर काम करून थकून भागून आले, घरात प्रवेश करणार, तुम्ही फक्त हातात तांब्याभर पाणी घ्यायचं आणि डायरेक्ट म्हणायचं घ्या. ते 50% तिथंच लॉक झाला पाहिजे. सर थोडा कमी कर. ते म्हणे डायरेक्ट पाणी आज कसं काय आलं भाऊ, रोज तर हाताने घ्या म्हणत होते. आणि परत परत तशाच बोलतात त्या. सुरुवातीला लय शुद्ध बोलतात, लग्न झाल्या एव्हा टेव्हा. नवीन नवरी बघा ना, मालकाला म्हणते तुम्हाला जेवायचे का? कशाला जेवण? ती शुद्ध भाषा ऐकल्यावर अहो ऐकलं का, बहिरे का काय ती. पण शुद्ध 2 वर्षांनी म्हणते गिळायचंय का नाही. 3 वर्षांमध्ये हाताने घेऊन गेला. हे 4थ्या वर्षी म्हणतो दिंडी कावा निघायची र. दिंडीत मरतो पण घरात नको म्हणला. काय सुखाने नसल्यावर जाळायचंय त्याला. समजून घेण्याची भावना पाहिजे. आणि घरात प्रवेश करण्यात तांब्या पाणी, हात घरात एंट्री केली की वातावरण निर्मिती सांगतोय बरं का. हातपाय धुवायला गरम पाणी केले, हातपाय धुवून द्या. हातपाय धुवून खुर्चीत बसले, कडक दुधाचा चहा बशी तोंडाला लावले की तुम्ही म्हणायचं होय व होय व. चहा पाणी आल्या फ्रेश चेहरा त्याने बघितले होते, इतका हँग होतो काय म्हण नाही. काय नाही, भावाचा फोन आला तर भाऊ बिजाला 2 दिवस येऊन जा. मला किती दिवस? काय 2 दिवस? 10 दिवस जायचं तू. परंतु किती दिवसाची मागितली? 2. मिळाली किती? का? वातावरण निर्मिती. तसं पहिल्या चरणात नुसते देवा एकच मागणे, तुझ्याकडंच मागतो पण देऊ शकतोस का? परत फसवायचे काम करायचे नाही. तू को बरं बास करा. मागण येते कन मागण येते, नेमकं मागणं काय आहे? दुसऱ्या चरणात या संताची निरवी हे
भले भले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मागणी प्रगट केली. मुद्द्याला हात आवाज. या संताशी निरवी हेची मज देई अनेक दुजे कन काही न मागे तुझ. आता दुसऱ्या चरणात बी मागणी आहे का बरं का. या संताशी निरवी 3 शब्दात मागणी संपली. पुढचं बी असं फक्त ते मसालाच आहे. हेची मज देई अनेक दुसरं काय मागणं नाही. एवढंच काय मागणं आहे. या संताशी निरवी. निरवी निरवी काय प्रकार आहे. आम्हाला जिरवी माहिती बा दुसऱ्याची. जिरवा जिरवी आडवा आडवी पण ही निरवी काय प्रकार आहे. निरवी या शब्दाचा अर्थ मला संतांच्या पदरामध्ये घाल. संतांनी माझा सांभाळ करावा आणि त्यांनी माझ्यावर कृपा करावी. या शब्दाचा अर्थ आहे निरवी. म्हणजे एकदा संतांनी तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती. आणि एकदा संतांनी जर सांभाळलं ना जीवनामध्ये दुःख राहत नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मग मज हरी उपेक्षणा. संतांनी सांभाळ करावा संतांनी कृपा करावी याचा अर्थ मला संत संगत द्या ही मागणी तुकोबारे करतात. संतांनी सांभाळलं काय होतं ऐका. पैठण निवासी नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या बरं का. महिला मंडळ रोज. आपल्याकडे सणाला सुद्धा होत नाहीत. सण येतात सण निघून जातात. सण गेल्यावर काय काय म्हणतात पित्र होती. पित्र मग घालायची का होती. जुन्या पिढीने तरी धर्म परंपरा टिकल्यात. नवीन पिढीने तर सगळं हिथून पुढं तर लयच अवघड होणार आहे. हे धर्म उत्सव फार अवघड परिस्थिती होणार आहे. आणि पोळ्या सुद्धा गिरजा माता अशा बनवत होत्या. पोळी जर गुळवणीत टाकली तर पोळी जाग्या विकरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गुळवणीत टाकल्या त्याने समर्पण केलं पाहिजे तर ती खरी पोळी. नाही तर काय काय पोळ्या. आय 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 आय. आमचा एक मित्र का गावा जेवायला त्याचा अंगठा मुरगाळला पण पोळी तुटली नाही म्हणून. अरे काय लबरची का काय लय जड असतात म्हणे काय काय स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी मध्ये करपेवाडी आणि कोरडेवाडी. मग नेमका खंडेरेवाडीने कोणचा भात खावा भाऊ. स्वयंपाक चांगला करण्यासाठी त्याला सुद्धा कृपा लागते बरं का. अन्नपूर्णा मातेची. काय काय माता मावल्या बघा पाण्याला फोडणी देतात. अशी आमटी तयार माणूस चुरूचुर हाणते. काय काय जाम झाले मसाले टाकू टाकू भाजी शिल्लकच राहते का. अन्नपूर्णा मातेची कृपा कमी पडली. चांगला स्वयंपाक करणं त्याला सुद्धा कला म्हणते. त्याला नाव आहे पाक कला. ते कोणाचं काम नाही. आणि नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय. शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला आल्या आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर का आई नाही सासू जगदंबेचा अवतार. जाळण दुर्संगच. या पुरीचं झालं लग्न सासूबाईने सुनबाई करा पोळ्या. हे म्हणजे चपात्या चपात्या पोळ्या कशा करायच्या. पण तिने युट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली. निम्म्यात मोबाईल स्विच ऑफ झाल्यावर त्याला आमटीला मिरच्या किती टाकाव्या ह्याचाच अंदाज लागाना. पण म्हणली आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजेत. अरे मारे ती का काय माणसं. 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली आणि तिने भाजीचा कलर बघितला. म्हातारी कलर वरनच क्वालिटी लागली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही मला नाही जेवायचं म्हणली. माझे शिवरात्र म्हणली. नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्याच हाणायचा. बायकोनं भाजी केली बायकोनं म्हातारी म्हणली मरची नको खावलंय तिखट आहे. हे मला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच वाटत नाही. मी खाणार आहे म्हणली मग तू जाणार.
पहिलाच घास खाला आणि कानातनं दुरण डोळ्यातून गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली म्हणली होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना. हे मला नाही नाही भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कस काय पाणी आलंय ते मला हे आनंद असरू येत आनंद असरू. मग देऊ का अजून थोडी. नको म्हणला हेच आनंद बळच पचिवलाय म्हणला मरण मी आता काय स्वयंपाकन काय तारा. गिरजा मातेच्या अशा पोळ्या होत्या. पोळी गळून टाकले तर पोळी जाग्या वेगरायची. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा बालक तिथे येऊन राहिला होता. त्याचं नाव गावबा. या संताशी निरवी हे जेव्हा सांगतोय बरं का, संतांनी सांभाळ केल्यावर काय परिवर्तन आणि काय रिझल्ट येतो. अत्यंत सामान्य घरचा गावबा फक्त खाण्यासाठी नाथ महाराजांच्या संगतीत गेला. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता ना हरी पंडित, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या उलटी पाठ होती. त्याच्यामुळे तो जी हरीच घालीत नव्हता. आणि एक वाक्य सांगू की तुम्हाला ज्ञान किती आहे याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहेत याला किंमत आहे. लोक म्हणते शिकला तेव टिकला. हा जो वाकला तेवच टिकला. त्याच्यामुळे वाकायला शिका. जे हरे जे हरे. लोक म्हणतात भारी माणूस आहे. नम्रतेने राहायचं. म्हणून तर तुकोबाराय सांगतात महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाजती तेथे लवाळे महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाजती. हे महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाजती तेथे लवाळे वाजती तेथे लवाळे मोठ्याले खोडाचे झाड काढ दिशेने मोडून पडली. लवळ म्हणले वाकर रे. पाणी आले की ते वाकले, पाणी गेले निघून, पाणी गेले की उभा राहिले. कोण कोण राहिले ते लवाळे वाचती. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मुंगीहून साखर खा. मुंगी दिसायला नाही पण झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्याने एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दुसऱ्या मुंगीने सनकून कानाखाली टाकली. गबस म्हणले. आथरून बघून पाय पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलले जीभ लावले त्याला झपको. काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, वाडीतून एखाद्या गेलेला दिल्लीला त्याच्या गुपचूप खिशात दोन बसले तर नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली ना. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. तिथे गेल्या त्या मुंगीने हिथल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. घे पुरावा. मग गावातली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. आणखी सोपं करून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा. म्हणजे लहान व्हा. ज्ञानोबा रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी वाकायला शिका. नम्रता फार महत्वाची. ते हरी पंडित वाकतच नव्हता. आणि तो नाथ महाराजांनाच एक दिवशी म्हणला नाथ बाबा राहिलेला रामायण कोण लिहिणार? नाथ महाराज म्हणले काळजी करू नको, राहिलेला रामायण माझा गावबा लिहीन. म्हणले गावबा तेव तर बोहळा आहे म्हणले. गप असू दे बोहळा. बोहळा असाव पण गाबोळा नसाव. गाबोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा. सगळ्यात भयानक ज्ञान म्हणजे अर्धवट. निवळ मूर्ख परवडला किंवा अति विद्वान परवडला. का? मूर्ख माणसाला भांडणं करायचं कळत नाही. विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कुणाला? ज्याला थोडं कळतं का ते जास्त वळवळ करतं. कोणत्या क्षेत्रात तसंच आहे. हांडा पूर्ण डोक्यावर मोकला ठेवा, अजिबात डोक्याला त्रास नाही. महिला मंडळ अख्खा भरलेला डोक्यावर ठेवा तरी डोक्याला त्रास नाही. पण अर्धा का हांडा ठेवला भरलेला मन का गेलाच. अर्धवट ज्ञान असं गप बसत नाही बघा. विडवलं ज्याला थोडं कळतं ना तीच आम्हाला प्रश्न करतात. कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बरोबर करू का? तो आता धर्म मातीत घातला, आम्ही थोडाफार जपतोय. जपू दे ना, जपू दे ना. काय प्रश्न? एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवत असता म्हणलं मुंग्या येऊ नये म्हणून. आता मूर्खाला त्याच भाषेत सांगावं लागते. तो कोबारीने नेला विमानाला तर विमान कुठं उतरलं? तुझ्या बापाच्या रानात. गरुडाला काय जागा लागत होती का? अजूनही बीजाच्या दिवशी देहूला ते नांदुरकीचे झाड सांगते तो कोबारा वैकुंठाला गेलेत. 12:05 झाडाचे पानं नाही, झाड हलतय. महाराज वैकुंठाला निघाले की. आणि नाही विश्वास बसेल तर पुढचं सांगतो. आळंदीवरून ज्ञानोबऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबऱ्याच्या मंदिराला कळस हालतो. ही संतांची ताकद आहे.
आणि खोटं वाटलं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका, माऊली प्रस्थान 16. सगळ्या न्यूज चॅनलने चित्रीकरण केले, सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ. असा कळस हालतोय, कोण हलवते? ज्ञानोबा समाधीतून बाहेर निघले की लहरी प्राप्त होता, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापरी. निर्जीव कळस सुद्धा हलतो. निर्जीव कळसाला ज्ञानोबारांचं अस्तित्व मान्य, पण हे 2-4 पुस्तक वाचणारे सध्या येडेवानी करतात. आणि आम्हाला प्रश्न, अरे तुझे काय, आम्ही विद्यार्थी आहेत का काय, तू प्रश्न विचार ना, आम्हाला तेवढीच काम आहेत का? एकदा माझ्या कीर्तनात विषय झाला, शुद्ध बीजा पोटी फळी रसाळ गोमटी, जसं पेराल तसंच उगवतं. काय चुकलं माझं? कीर्तन संपल्यावर त्याला ओवी दिली, जे क्षेत्री जे पेरे जे ते वाचून आनंद उपजे, पाहिजे तेची देखजे दर्पण आधारे. आरशात बघाल तीच दिसतं, जमिनीत पेराल तीच उगवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपल्या मला भेटलं, म्हणला हा पेराल तसं उगवतच नाही. झालं काय? मला शेंगदाणा पेरायला त्याला टरफल कुठून येतो? बघ आता त्याचं डोकं. मला आज शेंगदाणा वर फुलकटे, वरच्याचा काही संबंध, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. मला हलूनच द्या, उत्तर द्या. मी म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा पिण्यासाठी घरी न्या. हो, ते घरी गेलं. मी त्याला आधी सांगितलं मला फक्त चहा आणा. तेव्हा मला हा फक्त चहाच आणतो. त्याने असा कप्पा चहा आणला ना, धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. ते मला चहाचं बिस्किट नाही, टोस्ट नाही, खरी नाही, पाव नाही, फक्त चहा ओनली. बिस्किटाचा जाळ कर, कप सुद्धा नको, फक्त चहा. मला कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? हा, तुमच्या कुठं नादी लागा? मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो, म्हणजे तू काय आम्हाला मूर्खाच्या यादी टाकलं का काय? बा ही माणसं तसली लई वाढल्यात. त्याला एक प्रमाण आहे बघा, अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पाळ. हे अर्धवट ज्ञानी असते तो. तसं परमार्थात भोळा चालल. म्हणजे गाव असू दे भोळा, नाहीतर देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपदा प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपदा प्राप्ती, हरिपदा प्राप्ती भोळ्या भाविकाशी. अभिमानियाशी गर्भवास, अभिमानियाशी गर्भवास, अभिमानियाशी गर्भवास. हरिमुखी गाता हरपती चिंता, हरिमुखी गाता हरपती चिंता. हरिपद प्राप्ती बोळ्या भावी कशी. देव बोळ्यालाच भेटत असतो बरं का. लय चॅप्टर माणसाचं परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात. असंच काम तस पुस्तक लिहि बाबा, तिकडं संशोधन कर, इकडं आम्हाला जगू दे सुख नाही. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय. कारण परमार्थ हा बुद्धीचा विषय ना, तो मनाचा विषय. प्रत्येक गोष्ट जर बुद्धीच्याच मापाने मोपायची म्हणल्यावर मनाचा काही विषय आहे का नाही? आणि शांती मन देऊ शकतं, बुद्धी देऊ शकत नाही. परमार्थ हा मनाचा विषय, ते बुद्धीचा विषय नाही. हरिपद प्राप्ती थोडा वाच. भोळ्या भावी कशी. गावबा भोळा, असू दे भोळा. त्या गावबाला जवळ बोलवलं माझ्या नाथबाबांनी आणि आलिंगन दिलं. आलिंगन हे संताच्या. दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजही शास्त्रकारांना कळत नाही की नाथ महाराजांचं रामायण कुठं संपले आणि गावबाचं कुठं सुरू झाले. अरे पोळ्या खाण्यासाठी आलेला माणूस जर रामायण लिहितो. आजही पैठणला जा, नाथ महाराजांच्या मंदिरा शेजारी माझ्या गावबाचं मंदिर आहे. म्हणजे संत पदाला प्राप्त झालं का? या संताशी निरवी. फक्त नाथ महाराजांनी त्याला निरवलं म्हणजे त्यांचा सांभाळ केला तर त्या गावबाचं मंदिर झालं. हा संत संगतीचा महिमा आहे. विडवलं म्हणून मागणी केली दुसऱ्या चरणात, या संताशी निरवे. बस देवा, बाकी काहीच इच्छा नाही. संतांनी मला निरवावं, त्यांनी माझ्यावर प्रेम करावं, त्यांचं कृपा छत्र माझ्यावर, त्यांची कृपा माझ्यावर, त्याचा वर्षाव व्हावा, ही माझी मागणी. या संताशी निरवे. अजून ऐका, संतांनी निरवल्यावर काय होतं. तुकोबारायांचं लोहगावला कीर्तन. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले.
लोगाव म्हणजे आता पुण्यातलं ते विमानतळ आहे बरं का, ते तुकोबारायांचं आजोळ आहे, तिथं तुकोबारायांचं मंदिर आहे आजही. शिवाजी महाराज कीर्तनाला आले. मला पुढचं महत्वाचं सांगायचं, नीट ऐका. छत्रपती शिवाजी महाराज आले आणि कीर्तनात मांडी घालून बसले. महाराष्ट्राचा राजा तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि हा छत्रपतींच्या मनाचा मोठेपणा आहे. लोकांनी चांदीचं नाही, छत्रपतींना सोन्याचं सिंहासन कीर्तनात बनवलं असतं, पण छत्रपतीच म्हणले मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर. मंडपात प्रवेश केला. मी तुकोबारायांचा भक्त रे, त्याचा दासन, पांडुरंगाचा सेवक, या नात्यानं मी इथं येतोय. माझा मोठेपणा आहे तर काय कामाचा, हे आता सुद्धा प्रत्येकानं लक्षात ठेवणं काळाची गरज आहे. हिथं आपण सगळे ज्ञानोबा तुकोबारायांची लेकरं आहोत. छत्रपती कीर्तनाला, कीर्तन रंगामध्ये आलं. जवळचा एक जण माणूस फुटला आणि त्यांनी ती बातम्या दुश्मनाला जाऊन सांगितले, म्हणजे शिवाजी महाराज कीर्तनाला आले, पकडा. गाड्या करणारी जवळचीच असतात बरं का. जवळची नीट सांभाळायची. आपल्या सोनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगतंय बुवा? अय सासा हो, कोणत्या चॅनलचा पत्रकार आहे? पत्रकार घरातच आहे, बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हा नाही गेली की कुठं सुरूच. तुझी सून लय भारी बाई, माझी लय वाईट, आणि तुझी लय चांगली, तुझ्यासारखी मला भेटायला पाहिजे होती, तिच्यासारखी तुला भेटले तू महागच मिली असती, तुझी लय चांगली पण तुला कळलं नाही. सासाला दुसऱ्यातल्या सुना कस काय चांगल्या वाटत? मला ही संशोधनाचाच विषय फार मोठा. उलट सासाना सांगतो, गल्लीतल्या माता माऊली आवल्या सुनबाईचा दोष सांगू नका, त्याचं वर्णन करायचं. तू म्हणायचं माझी सून लक्ष्मीच. लेकीला काय करता? लेक नुसती दिवाळीला येते, भांडणं लावून जाती, आणि ती भांडणं लावायसाठी जी येते. पण सुनबाई हीच माझी खरी लेक आहे. एवढं वाक्य टाकलं की लगेच सुनबाई म्हणते, आत्याबाई चहा देऊ का, कॉफी देऊ का, तुम्ही गोळ्या घेतल्या का, तुम्ही आत्याबाई काम करत जाऊ नका बरं, तुमची तब्येत नाजूक आहे. मी इली म्हातारी बसून बसून. फक्त गोड बोलायचं, सगळी कामं होणार, फक्त तोंड ताब्यात ठेवायचं आणि वर्णन करायचं शिकायचं. सुनाना सांगतो, म्हातारी बी लय मरुस्तोवर काम करीन, फक्त म्हातारीचं बी वर्णन करायचं. तिची लेक जाव आहे, तिच्याकडले पाहुणे सगळे बसले ना बैठकीत, तुम्ही म्हणायचं काय होतं आमच्याकड, पण हे शून्यातनं विश्व निर्माण केलं, हे आमच्या आत्याबाईची कृपा. आमचा सासरात असला तर बोहळा, त्याला रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली, 5 एकराची 25 एकर झाली, आणि येल मांडवायला गेला, आणि सोन्याचा धोर निघतो. काय आमच्या आत्याबाईचं तंतोतंत नियोजन असतं, असं कुणालाच शक्य नाही. म्हातारे म्हणते, सुनबाई तू आजपासून भांडी घासायची नाहीत, खबरदार जर दुनियाला हात लावची तर. स्वयंपाक सुद्धा माझ्याकड, तू आपलं तुझं व्हॉट्सअप आणि मोबाईल वगैरे बघत बस. मालिका वगैरे अजिबात चुकवायच्या नाही. तू पोराला कार्टून देत जा, तू मालिका बघत जा, सगळी कामं करायला मी जबाबदारी. फक्त गोड बोलायचं, बाकी डोकं लावायचं. आणि काय जातं गोड बोलायला, मला हेच कळत नाही. नुसतं घालून पाडून बोलणं, कुचकं बोलणं, वरमाव घाव बसन असं बोलणं, कमीपणा दाखवत असं बोलण्याच लई माणसाची बुद्धी अशी हायफाय असं दिसतं का? असं प्रेमानं काही थोडंफार होऊ शकतं का? नाही. मी तर ब्राह्मण काकाला नेहमी सांगतो, बा लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सोनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. ह्यांच्या कुंडलीत, ह्यांच्या ग्रहात खरा मंगळ शिरलाय, बाकी सगळे मंगलामंगल आहेत, पण ह्यांचे मंगळ पहिले तपासले पाहिजेत, कोणत्या राशीत आहेत भाऊ. त्या पोराचं लय हाल होत्या. त्याची कुंडली जुळती कसली असू द्या, ती बायको संग जुळूनच घेतं, पण ह्यांच्या कुंडलीचा लय प्रॉब्लेम आहे. ती आईकडे गेले की आई सारखंच बोलतो, बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का चिमणीवणी तोंड झाले तर त्याला सांगता येईना, बोलता येईना. आईला बोलावतं बायकोला राग, बायकोला बोलावतं आईला राग. बाहेर गावात जावं तर मित्र बी प्यायला पैसे मागत येते, मोठ्याला जी हारी घालावतं पहिले उधारी देणं व्हाय ना, ती पॅक झाले सगळीकडून, त्याला काहीच सुधारा नाही. तुम्ही तरी जरा घरात त्याला समाधान मिळू द्या, सुखाने जगू द्या तुमच्या लेकाला. आणि मुलांना मी सांगतो, मुलांना 3 वाक्य इको कमी ठेवायचं बोल. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे समजून घेण्याची भावना पाहिजे. जवळच्या माणसाचे दोष कधी माणसाला सांगायचे नाही. क्षेत्र कोणते असू दे बरं का, फार महत्वाचं वाक्य. एखाद्याचं चुकलं तर एकांतात सांगा, दोष एकांतात, आणि माणसात वर्णन करायचं. जवळचाच माणूस फुटला, आणि फुटणारे शक्यतो जवळचेच असते.
एखाद्या जर नेत्याची जर सभा चालू असेल स्टेजवर 100 जण त्याच्या जर असतील त्याचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या 100 पैकी 25 जण त्याला पाडण्यासाठी त्याच्या स्टेजवर असतील. हे शास्त्र आहे बरं का. त्यांचीच खात्यात त्यांचीच पेत्यात त्यांचाच कार्यक्रम लावतात. ही जवळची म्हणजे इतकी सुपी नसते. जवळचा फुटला आणि बातमी दुश्मनाला पोच झाली म्हणजे छत्रपती कीर्तनात येतं. मग 4-5 मावळीत म्हणले पकडा. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला. या संताशी निर्वी ह्याच्यावर चिंतन चालू नीट आहे का. पकडाय आलेले म्हणले थांबा रे मध्ये राडा करू नका जे विठ्ठल झाल्या बघू. मावळ्यांनी मंडपाच्या कडेला बघितल्या. मावळे बी घाबरले होते. स्वतःच्या जीवाला नव्हते बे ते ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी त्यांनी मरणाला मिठी हाणली होती. ती मरणाला भेट नव्हती. त्यांचं वाक्यच होतं लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही. जर आज तुम्हाला पकडण्यात आलं तर उद्या महाराष्ट्र आम्हाला जा विचार की छत्रपतींना पकडेपर्यंत मावळे काय करत होते. आम्हाला काय स्वाभिमान आहे का नाही. मावळे सुद्धा वजनदार होते पण घाबरले. मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मावळे काय सोपे होते काय. वाघासंग कुस्ती खेळायचे. उसाची मुळे हाताने पिळायचे. हांडा हांडा रस गिळायचे. व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते. ती काय तंबाखून बेड्यान डहाब्यान दारू हे जेवले मावळे होते का. हे आता डोमकावळे झाले. ते नुसते म्हणायचे मावळे. अरे मावळ्यांचा विचार कुठं आपले विचार कुठं. निर्व्यसनी जीवन जगात तरुण मुलांना विनंती. आज बहुसंख्येने तरुण मुलं आहेत आणि एक स्पष्ट सांगतो गावागावात 8-8 दिवसाचे सप्ते होते. आपलाही 3 दिवसाचा एवढा भव्य दिव्य सोहळा आहे. 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 3 दिवसामध्ये किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं. हा खरा कीर्तन महोत्सव आहे. 3 दिवसाच्या कार्यक्रमात कमीत कमी 3 तरी माळकरी गावात वाढाव ना. खंडेरायवाडी सोप आहे ना. वर्षातून एवढाचा आनंद उत्सव किती. अगदी दिवाळीला वातावरण गावात आनंद नसेल एवढा आनंद आज आपल्या गावात आहे. मग त्याचं असं परिवर्तन काय असं रिझल्ट दिसला पाहिजे ना थोडा. 3 तरी माळकरी 3 दिवसात हवेत ना गावात. ही ज्ञानोबा तुकोबराची विचाराची परंपरा आपल्याला जपवायची. नुसती कीर्तन ऐकू नका. कीर्तन कमी ऐका. कीर्तन बिलय झाले तर तुमची डोकी हँग झाली. कीर्तन ऐकू कीर्तन मापात चालू दे. पण बदल आम्ही जेम झालो सांगून तुम्ही पियाक झाले ऐकू. तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत. फुल चार्जिंग होती जवळ कीर्तनात आहे तोपर्यंत. कीर्तनाच्या बाहेर मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव. येडा मळता मळता गप्पा लगेच मित्र सांगू. लांबून लांबून महाराज येतात रे कीर्तनाला. मरुस तो आराडत्यात बाबा. गावकऱ्याने मी चांगलं निवडून महाराज आणलं ते. तंबाखूवारी निवाडते कीर्तन संपले आम्हाला. साईबाबाचं बी लय भारी मंदिर झालं. लय भारी सोहळा झाला का. नभूत न भविष्य तीच. भारी वातावरण झालं. आपल्या गावचं बी नाव लय गाजलं पंचक्रोशीत. आणि ते दुसऱ्या दिवशी आलेलं लय बारीक पिल्लू होतं र. लय धुतलं पण गावाला. दुसरा म्हणला रे त्यांनी सांगितलंय व्यसन करू नका. गप सांगतच असत्यात. होय होय म्हणायचंच असतंय बाबा. त्यांचं काय एवढं म्हणावं येतो. आपण चांगलं वागल्यावर त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. त्यांना बी काहीतरी भांडवल नको का सांगायला. काय नसतं त्यांचं नको मनाव घेऊ. त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. आवाज
नाश आयुष्याचा नका करू आयुष्याचा सकळाचे पाया माझे मागचा सोडा पण आता सावध व्हा. नका करू नाश आयुष्याचा. आणि हे परिवर्तन झालं पाहिजे यासाठी धर्म मंडप आहे. मावळे वजनदार होते, निर्व्यसनी जीवन होतं त्यांचं. काय ताकद होती. हनुमंतरामध्ये सुद्धा काय पावर आहे. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसे डेअरिंग करण्यात गप बसत्यात, नको रे गाव दुसऱ्याच्या झपकी होत्या आपल्याला याडेवणी करायला. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची एवढी ताकद का होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिसून दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का? बाटली आता जलामल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. तोपनात बदल होतो. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची पोरग झोळीत फेकायचं आणि बसायचं व्हॉट्सअप खेळत वाट्याव. ती पोरग एकटंच झोळीमध्ये नुसतं पत्र्याकडे. त्याला कळा ना मम्मी माझी नेमकी कोण नाही बुवा. पोरं बी बघा तुम्ही पहिल्यासारखी अशी वजनदार पोरं राहिले ना, त्यांची डोकी मडकेवाने झाले तर हातपायच्या काड्या झाल्या तसे कंबर दाबले ते ढिरीत फुगल्या ते याड्या बाबळीवणीच झाले ते वाकडी तिकडी पोर. आणि तसल्या खैर्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत अगं चव आली तुझ्या वाघाला. ते वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? वाघीन. आणि पतिदेव वाघ आणि वाघ 24 तास पिऊन. ही ताकती का नाही व्यसना देतात अशी क्रुश शरीर झाली. क्रुश पिणारे चित्र असते. 2 म्हातारे पारावर बसले. मला होय दारू पेल्या खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला काय ना जाणार म्हणला. आता ते घालून वेगळे ही घालून वेगळं. पिऊ नका. चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहा. व्यसन करू नका. व्यसन फॅशन वाईट वाटत दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू पेला लेवर फुटन, चांगल्या कामात आला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवण्यात. तर सुरुवातीला पाचत्यान ताडी तुमची वेळा त्यांना आडी दारूच लावत्यान. गोडी एकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी लावण्यात दारूला काडी दरम्यान व तुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाची हरगून आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वारेकऱ्यात बसून हरिपाठ वाचा. मावळे वजनदार पण प्रश्नचिन्ह निर्माण झालं. राजे आपल्यालाच पकड्या आले ते हे घाबरू नका म्हणले. आता काही घाबरणाऱ्या ते रडणाऱ्यापैकी नव्हते, ते लढणाऱ्यापैकी होते. जिजाऊ मातेने संस्कार तसे घडवले होते. छत्रपतींचा विशेष नाही, जिजाऊ मातेचा विशेष आहे. स्वराज निर्माण व्हावं ही इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ही इच्छा जिजाऊ मातेची. रयतेचं राज्य, महिला सुखी व्हाव्या, शेतकरी कष्टकरी समाजाचा शेवटचा घटक आनंदी राहावा आणि असं रयतेचं स्वराज्य निर्माण व्हावं ही इच्छा जिजाऊ मातेची आहे. आईचं स्वप्न छत्रपतींनी पूर्ण केलंय आणि तसे संस्कार जिजाऊ मातेने राजांवर घडवलेत. तसं घडवीत घडवीत राजांना नेलंय. त्यामुळे राजे कसे घडलेत? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 टाळी वाला टाळी 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 टाळ टाळ. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्मात केला गाजा बाजा. सर्व जाती धर्मात केला गाजा बाजा.
माझी जाऊ नये माझी जाऊ नये माझी जाऊ नये दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊ नये दिया हमें सुंदर शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. असे संस्कार जिजाऊ मातेनं छत्रपतींवर घडवले होते आणि म्हणून राजे घडले होते. आणि राजे कीर्तनात निवांत बसलेले तुकोबाऱ्यांचं कीर्तन या संताशी निर्वी हे मला सांगायचंय बरं का. अजून पुढं महत्वाचं आहे. ढाल तलवार काढून बी बाजूला ठेवलेली. छत्रपतींकडे मुख्य 3 तलवारी, 3ही तलवारीची नाव होती जगदंबा, तुळजा आणि भवानी. आणि छत्रपतींच्या मुखात आनंदात असो राजे नाही तर दुःखात असो त्यांच्या मुखात एक शब्द असायचा जगदंबा. आई लढण्यासाठी मला शक्ती दे. भवानी मातेने दिलेली तलवार, तलवारीचं नाव भवानी. जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार? ते आवाज येतो. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. टाळी 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 आवाज. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा मेनाच्या माहेरी, रणात फिरली ना कधी माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलुम करत्याच्या रक्ताने ती नाहली. तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या पिचणीचा अवतार. टाळी टाळी टाळ, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. महाराष्ट्रावर प्रेमापार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. तलवार ती सुद्धा काढून बाजूला ठेवलेली. आणि राजे निवांत कीर्तन ऐकून पकडायला सैन्य आलं. काय करायचं आता? छत्रपती म्हणले गुरु करावा बळकटन, जाऊन धरावे मनगट. अरे तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात चिंता का करता म्हणले? ज्याची खरी सेवन त्याच्या भय काय जीवा. हित वाचवण्याची जबाबदारी आपली नाही, ही जबाबदारी तुकोबाऱ्यांची. कारण कीर्तनात कोणाच्या? महाराजांच्या. आपला काय संबंध आहे म्हणले? इतका विश्वास असावा संतावर. संताची पायी सर्व भावी दास,
छत्रपतींच्या नजरेतला भाव तुकोबारांना कळाला आणि तुकोबाने पांडुरंगाचे संवाद सुरू केला. भगवंता, राजेंवर हे संकट आणि तेही माझ्या कीर्तनात. वाऱ्या बंद होते, दिंड्या बंद होतील, मंदिर लोक होते, जर राजांना जर पकडण्यात आलं कीर्तनात, काय महाराष्ट्राला उत्तर द्यायचं? वारकरी संप्रदायाला काळीमा फासली जाईल. आधीच तुझा कलर काळा ना अजून काळीमा फासते लोक. भगवो आता की काय तुका म्हणे भार घातले यावरीन होईल काय वारी नारायण. राजेंनी भार तुकोबारांवर घातला, तुकोबारांनी भार पांडुरंगावर घातलास. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. या जगामध्ये कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. काय करायचं हे मी सांगणार नाही. आणि मोठ्या माणसापाशी आपण जाऊन फक्त प्रश्न उपस्थित करायचा, ते उत्तर आपाप सांगतात. बघा बा तुम्हाला काय करायचे. पांडुरंगाशी संवाद केल्यानंतर भगवंतानं मायबाप अशी लीला केली. विठेवनं उडी टाकली, छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. जिरे टोप, चिलकट, ढाल, तलवार, घोड्याला टाच मारली, डायरेक्ट लोहगाव गाठलं. देव छत्रपती झाले आणि डायरेक्ट लोहगाव गाठले. आणि जिथं मंडप संपतो त्या टोकाशी आपला घोडा सज्ज केला. एकाच कीर्तनात 2 छत्रपती. ओरिजिनल छत्रपती पुढं राज भगवंतानं रूप घेतलेले शिवाजी महाराज त्या टोकाला. त्या टोकात जे सैनिक होते त्यांना वाटलं तेच राज आहेत. घोड्याला टाच मारली, घोडा पळवला. 2-4 जण आराडले, बाग गाया पकडू. बरं तवा काय एवढा फोकस होता काय? टेंभे मशाली जुन्या काळातली कीर्तन ती इतकी प्रकाश यंत्रणा होती का? अंधारात चलबिचल झाली, सगळं सैनिक देवाच्या माग. तुकोबारा म्हणले, राजे आपलं काम ओके झाले, तुम्ही राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडावर, देव पंढरपुरात पकडाय गेलेले जंगलातच हुकली. म्हणले कुणीकडे गेलं रे? म्हणले देव एकाएकीत अदृश्य झाले ना. अरे म्हणले आता दिसत होतं रे घोड्याचा शिपुटन, एकाएकीत कस काय गायबच झाले म्हणले. आणि म्हणले आपण पकडत इकडं पंढरपूरकडं, मंगळवेढ्याकडं, खाल्लाकडं कुणीकडं आलो, चंद्रभागेत, सह्याद्रीच्या डोंगर रांगात तिकडं पुणे, सातारा, कोल्हापूर, इकडं पार शिवनेरीकडं ह्या भागात राहिल्या ना. आपण इकडं पंढरपूरकडं देवाने तिकडंच नेलं ना खाली. अर म्हणले रॉंग नंबर लागलाय, चला माघारी. परत लोहगावला आले, राजेंना बघाय. गावकरी म्हणले आलेत आता नाश्ता करून जावा. नाश्ता काय म्हणले, पळू म्हणले आमचं घस कोरडं पडलं म्हणले, प्लॅन फसला. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? राजे कीर्तनाला पकडाय सैन्य, पण राजेंवर तीळ मात्र सुद्धा राजांना धक्का लागला नाही. का? तुकोबाऱ्यासारख्या संतांनी छत्रपतींना सांभाळलं. या संताशी निरविवास विषय, ह्याच्या पुढे मागणीच. अहो संतांनी सांभाळ करावं. बाकीच्यांचं हे किरकोळ लोकल माणसाचं काय असतं? संतांचा संत कृपा झाली, इमारत फला आली. आणि आणखी एक वाक्य पुढे तो सांगतो, परमार्थात असून सुद्धा काय काय माणसाची चुकीची पावलं पडली. शब्दाचं गांभीर्य लक्षात घ्या. परमार्थात राहून सुद्धा काय काय माणसांची चुकीची पावलं पडली. पण शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तो गोबऱ्यांसारख्या संताची संग. या संताशी निरवी. संतांनी निरवल्यावर, संतांनी कृपा केल्यावर, संतांनी सांभाळ केल्यावर दुर्बुद्धी निर्माण होत नाही, आयुष्याचा ट्रॅक मार्ग चेंज होत नाही. म्हणून मागणी या संताशी निरवी हेची मज दे. दुसरं अनेक तुझे काही न मागे तुझ. कुणाकडे मागणी करतायत? विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरी जय
माऊली ज्ञानेश्वर भक्त पवन सुत हनुमान टाळी 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 वाजवा थांबा टाळी वाजवा टाळी 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 जोरात वाजवा थांबा पता टा 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 फक्त टाळी मृदांग टाळी टाळ मृदांग टाळी टाळ मृदांग टाळी टाळ वा मस्त भजन केलं सगळ्यांनी. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागले माणसं आता टाळ्या वाजवल्या. आता परत सूर्यफुलावाने माना टाकल्या होत्या काही काही सुरुवातीला. प्रसन्न होतं अंतकरण टाळ्या वाजवल्या. 72,000 नाडे त्याचे प्रेशर पॉइंट आतूनच प्रसन्नता. आरोग्य सुद्धा निरोगी राहते. रोज टाळ्या वाजव जा. आणि हे जे कार्य चालू ना हे धर्म कार्य असावा तो धर्म मग हो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा पण तरुण मुलांनी मुली 2 वाक्य चित्त देऊन ऐका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती नाही म्हणून शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदे, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही पण भारत माते की आई म्हणतोय आपण या देशाला पवित्र विचाराची माणसं नाही. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं. नीट ऐका. सैन्य कसं चीनकडून शिकावं. तंत्रज्ञान जपान, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबिया आणि संस्कृती म्हणलं की माझा पवित्र भारत देश. भारतासारखी संस्कृती नाही. आणि हा देश कसा आहे पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो पवित्र ते कुळ पावन तो देश. देश पवित्र आहे. या देशाची माती पवित्र आहे. आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. भारताला जर दिशा दाखवणारं राज्य कोणतं असेल ते महाराष्ट्र आहे. म्हणून सगळ्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे. हित जम बसवा रे. महाराष्ट्र इतका सोपं नाही. छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानोबा तुकोबार यांच्या विचाराची बीज या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये आहेत.
अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसे म्हणून विचार उच्च ठेवा. तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा. तेजस्वी आहे, तत्पर आहे आणि तपस्वी आहे, त्याला तरुण म्हणतात. मनुष्य तर तरुणाने काम हातात घेतलं की, तरुणाने एकदा काम घेतलं ना, आरपारचीच लढाई. बघून करून मला जमन का, मग तू तरुण असून बी म्हाताराच झाला. मनुष्य तर तो पेटला पाहिजे, त्याला तरुण म्हणायचं. आणि मनगटाची धमक जरा जगाला दाखवा. तरुण मुलांना विनंती, तर तुमचे लग्न होते. लग्नाचा लय अवघड झाले आता, जटिल प्रश्न आहे गावागावाचा. आम्हालाच म्हणतात महाराज, म्हणजे आम्हाला तेवढीच काम आहेत का? तुझं पोरग त्या लायकीचं आहे का? नाही, डॉक्टरला बायको मिळा नाही, घडलं का कधी? PSI ला बायको मिळा ना, आली का बातमी कधी? ऑफिसरला बायको मिळा ना, बिझनेसमॅन आहे मोठा, त्याला घडलं का? बायका कोणाला मिळा ना, बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावा ढाब्यावर जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बाबा संग भांडणं, गावात बी वाद. तुला बघितलं तर डीजेवाल्याला सुद्धा भीत येतं इथं. असलं तर पियले अंग खाली होतोय. त्यांना सुद्धा तुझा ताल कळा, तू कोणत्या तालात नाचतोय. नवरदेव भांबावलेला असतो लग्नाच्या दिवशी, टीव्ही घोड्यावर बसतो. मान नुसता आबाळाकडेच बघतो. वरून 4-5 पेताडी बाटल्यासाठी पुढं पुढं कराय, 2-4 जण गोंड्या लावाय, घाम पुसाय, बुट्टाच्या दोऱ्या बांधाय बाटलीसाठी. त्याला वाटतं इतकं जण माझ्या हाताखालीत, मी इंद्र झालं. इंद्र ना तू दलिंद्र आहे, तू कसा इंद्र रे. डीजे वाजला, गोंडा ओदाळा, नाचताना नवर दिवस घेऊन गेला. ते बघितलं का मोबाईलवर? आमच्या तिकडे झालं श्रीगोंद्याला, नवर दिवस निघाला लग्नातून. 3 किलोमीटर येड्या बाबळीत पडला होता नवर देव. दुसऱ्या दिवशी गावाला त्याला वडवडू बाहेर काढला, तरी त्याचा एक तडाका, नवरी कुठे? लोक म्हणले तिचं कालच झालं. कोणा संग? मामाच्या पोरा संग. मला मी आता काय करतो, असा डीजे पुढे नाचाय मोकळा राहा. ते सोलापूरचा मोर्चात लय गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला होता मागच्या उन्हाळ्यात. आमच्या मागणी मान्य करा. कलेक्टर म्हणले काय मागण्यात? म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा? क्वालिटी कमवा ना, रांग लागन. करतो तो सिद्ध करा, कष्ट करा. कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाहीत. म्हणून 12कडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा, हे सांगण्यासाठी क. 12कडे नीट ऐका बरं का, एक शब्दाने पुढे जायचंय. कष्ट करा कन, मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. हा, सगळ्यातलं खा, पण 3 गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. 3 गोष्टी सोडा, बाकी मग किती हाणायचं तेवढं हाना. हिथं तरी सांभाळून. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. गर्व झाला 100% घसरणार. घ घसरगुंडी. घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार म्हणून छ. आणि छत्रपती व्हायचं असेल तर कधीच कोणावर जळू नका. ज. च छ ज. हा, माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. इकडे आलाय का? येईन हळूहळू. मग सगळीकडे जे तेवढे फॉर्म मध्ये आहे, त्याची लक्षणं सांगा. जळक्या रोगाची पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, जळकी प्रवृत्ती, हे जळका रोग. तर लक्षणं सांगितलं, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी ते गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू, डॉक्टरचं नाव आहे तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे जळक्या रोगाला औषध आहे बरं का. रामबाण एकच इंजेक्शन सांगतो त्याच्यातलं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. चित्त निर्मळ ठेवावं, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का, जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची कधीच झाडाझडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राहा. ट. मुद्द्यावर ठाम राहा. ठ. संकट आल्यावर डगमगू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरवेज व्हा. त. तरवेज असेल तर थकू नका. थ. यश मिळेल पण जरा दम धरा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त थ द ध न. एवढेच 12कडे बरोबर झाले तुम्हाला. आता सगळ्याची एकदा सांगितल्या बी लोड येत असतो. हुशार डॉक्टर असतो तो गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येते असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. विठवलं सुरुवात काय, कष्ट. हे तरुण मुलांना सांगायचंय मला, कष्ट करा. तुम्ही अरे स्वतःच तुम्ही काहीतरी करू तो घेऊन जन्माला आला ना, कवर बापाची इष्टते मजा करायची. आपल्या मनगटातले धमक जरा जगाला दाखवा. बापाची इष्टते मजा केली असतं तर छत्रपतीने 8 पिढ्या बसून खाल्ला असतं. काय स्वराज्य निर्माण करायची गरज होती?
पण जर वडिलांच्या संपत्ती मजा केली असती तर चौका चौकात पुतळे लागले नसते. इतिहास लढणाऱ्यांचा होत असतो, कर्तृत्व सिद्ध करणाऱ्यांचा होत असतो. म्हणून तुमच्या अंतरंगातली शक्ती जागृत करा. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं वाक्य सांगतो, गावागावामध्ये एकी ठेवा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी झाल्याने एवढं मंदिर बांधलं तर सध्या तालुक्यात चर्चा आहे, कीर्तन महोत्सव आणि कमी कालावधीत सुंदर मंदिर बांधाव, खंडेराय वाडीकडून शिकाव. हे कशाची एकीची ताकद आहे हो. गाव लोकसंख्येला किंमत नाही, मनस्थिती कशी ह्याला किंमत आहे मायबा. आणि आतापर्यंत मोठा मोठा इतिहास आहे, छोट्या छोट्या गावानेच घडील. मोठ्या गावात राडाचा असतो, हा छोटी गावच अशी पॉवरफुल असतात ना, धडाके बाज निर्णय घेतात मग, कारण मेजॉरिटीला किंमत आहे. आणखी एक वाक्य पुढचं सांगतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. हे फार महत्वाचं वाक्य. हिथं एक व्हा, हीच माणसं पुढं का तीच पुढं का, ह्यांचीच नाव घेतील त्यांचीच राहिली, ते मला विचारतच घेत नाही. तुझे जे वाद आहेत ना, तुझे वैयक्तिक वाद आहे. हिथं संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? हिथं संकटाची लेवल काय, आपल्या अपेक्षाची लेवल काय, म्हणजे बुद्ध्यांक नावाची गोष्ट काय हाई का नाही आपल्याला. बऱ्याच गावागावातले सप्ते ह्याच्यासाठी बंद झाले हो. हे सोडा, द्वैत भाव विसरून बळीन खेळत ते आंबे. बाकीच्या तर जागा हायतच ना राडा करायला. एवढं एक तरी जागा पवित्र ठेवा, ह्याच्यात तरी एक राहा. एवढी माणसं दुसरीकडे एक होत्यात आहे का? सांस्कृतिक कार्यक्रमाला नाही, सभेला बी नाहीत, ते बी पैसे देऊनच आणावं लागतील. त्यांना 500 ठरवितात आणि 300 देतात. ते बोंबालतात, परत आम्हाला 500 ठरलं होतं आणि 300 दिलं. म्हणजे पत्रकाराला सांगून टाकतात, म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचा कार्यक्रम वाजवून टाक. लोक काय इतकी सोपीत का? इथं आहे का कोणाला पेमेंट? उत्स्फूर्त आनंदाने स्वतःहून जिथं केलं जातं ना काम, तो माझ्या ज्ञानोबाऱ्यांचा दरबार आहे, अखंड हरिनाम सभा. तिथं बोलवायची गरज नाही, मनानेच लोक येतात. निमंत्रणाची गरज आहे का? ह्याचं पावित्र्य टिकवा. हे तर सगळ्यांनी एक राहा. आणि आपल्या जीवनामध्ये बाबांचं हे सुंदर मंदिर निर्माण झालं. खऱ्या अर्थानं हे संत संगतच आहे. बाबा आपल्या गावात आले, आता काय मागायचं? या संताशी निरवी, त्यांनी आमच्या कृपा करावी, साईबाबांनी आमचा सांभाळ करावा, हीच इच्छा बाबांच्या चरणावर नतमस्तक होऊन करूया. महाराज 2 चरण संपले, अजून काय असलं तर मागा लवकर, 2-3 मिनिटं वेळ राहिलाय. तुकोबाराय म्हणले, देवा इच्छा नाही, या संताशी निरवी, ह्याच्यातच सगळं आलं. तू जर खरा उदार आचील ना, हेच दे 3ऱ्या चरणात. तुका म्हणे आता उदार तो होय, तुका म्हणे आता उदार तो होय, तुका म्हणे आता उदार तो होय, तुका म्हणे आता उदार तो होय.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे आता उदार तू होई, आता तरी उदार हो. आणि आम्ही जे मागतोय काय मागणे, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पाये संताचे, संताच्या चरणावर मला ठेव. खऱ्या अर्थानं संत संगत या एका शब्दाची मागणी 3 चरणामध्ये आहे. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेने माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये, आपण एका जिल्ह्यातली माणसे, तुम्ही ह्या भागाला आम्ही त्या भागाला, कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरात नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी. अत्यंत सुंदर मंदिर, ज्ञानोबा तुकोबा यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंद यांचे पुतळे आहेत. 2 एकरचा परिसर आहे, हजारो झाडे आहेत, 5000 माणसं वसणे एवढा सभा मंडप आणि एवढं भव्य संस्थान, एवढा भव्य आश्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भगवंताने माझ्याकडून कमी कालावधीमध्ये पूर्ण करून घेतला. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सर्व गावकरी मंडळी आपण एकत्र येऊन करता, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सुंदर गायक, सुंदर वादक, साऊंड सिस्टीमही सुंदर, आणि आमच्या नंदूबाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत सुंदर असं भास्त्री वादन त्यांनी या ठिकाणी केलं, त्यांनाही मनापासून धन्यवाद. वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली. जय तुकाराम 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 तुकाराम, जय विठ्ठल जय विठ्ठल.